मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आरपारचा लढा पुकारलाय। 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचं आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू होणार आहे। मात्र आझाद मैदानावर केवळ 5000 आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कशी तयारी केली आहे बघूयात याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा लढा आता निर्णायक टप्प्यात आलाय। पुढच्या काही तासात मराठा वादळ मुंबई धडकतंय। त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर जोरदार तयारी सुरू आहे। स्टेज उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पावसामुळे आझाद मैदान परिसरात काही प्रमाणात चिखल होतोय। अशा परिस्थितीत आंदोलकांची अडचण होऊ नये यासाठी मैदानात माती टाकली जाते। मुंबई मराठा मोर्चाचे वीरेंद्र पवारसह समन्वयकांनी आझाद मैदानाचा आढावा घेतलाय। याशिवाय छावा संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह घाडगे पाटील, आमदार प्रकाश सोळंके यांनीही आझाद मैदानाची पाहणी केली आहे। ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिकडनंच स्टेजची सुरुवात होईल। पावसाच्या येणाऱ्या पाण्यासाठी एक वेगळं छप्पर आपण करतोय, जेणेकरून पाणी आलं तरी मनोदाता जिथे उपोषणाला बसतील त्या भागामध्ये आडवा जरी पाऊस पडला तरी काही होणार नाही, अशा प्रकारची एक उपाययोजना एका कमी वेळेमध्ये आम्ही करत आहोत। कालच संध्याकाळी आम्हाला परमिशन मिळाली। एक लिमिटेड स्कोप आहे, त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी टाकलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्टेजची साईज वगैरे प्रामुख्याने आहे ते आम्ही तंतोतंत पाळा म्हणून दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे। ते जेवढे दिवस राहतील तेवढे दिवस ही संपूर्ण व्यवस्था असेल। पाहणी केली, या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज येणार आहे। त्या समाजाची काय या ठिकाणी व्यवस्था झाली आहे बघणं आमचं कर्तव्य आहे। समाज शेवटी न्यायासाठी, स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी या ठिकाणी येतो। काय मौज मजा करायला मुंबई बघायला समाज येत नाही। अतिशय प्रामाणिक भावना आहे, कुठेतरी समाजाला न्याय मिळेल या अपेक्षेनं समाज आज मुंबईकडे निघालेला आहे। आज अतिशय वाईट परिस्थिती असताना, तिकिटाला पैसे नसताना, डिझेलला पैसे नसताना, जेवणा खाण्याची व्यवस्था नसताना, इतर राहायची व्यवस्था नसताना सुद्धा समाज निघाला। म्हणजे कुठेतरी आता ही शेवटची आणि आरपारची लढाई लढायची आहे आणि मराठी या युद्धामध्ये जिंकणार आहे। प्रत्येक आंदोलनाला याच अटी शर्ती असतात, स्टँडर्ड प्रोफॉर्मा आहे त्यांचा, परंतु संख्येवरती मर्यादा पोलीस घालू शकत नाही। हे आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणात लोक या आंदोलनामध्ये न भूतो न भविष्यती असं परत आंदोलन सरकारला सुद्धा बघायला मिळणार नाही, असं आंदोलन या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे वेळेची मर्यादा, संख्येची मर्यादा हे आपोआप या सगळ्या अटी शर्ती मागे घ्याव्या लागतील प्रशासनाला। मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण 29 ऑगस्ट पासून सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। आझाद मैदानात सध्या महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवान तैनात करण्यात आले। मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत आहेत, आंदोलन करणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी देखील आता पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। मी आझाद मैदान येथे आहे आणि आपण जर बघितलं असाल तर महाराष्ट्र पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे। महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेले आहेत। त्यांना सूचना ज्या आहेत ते त्यांच्या वरिष्ठांकडून दिल्या जात आहेत। मनोज जरांगे पाटील मुंबईत येतील, त्यानंतर ते आणि त्यांचे मराठा बांधव जे आहेत ते या आझाद मैदानातील 5000 लोकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। उद्या एकाच दिवसाची ही परवानगी आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सव सुरू आहे। मोठ्या प्रमाणात बाप्पाचं आगमन जे आहे ते मुंबईमध्ये झालेलं आहे आणि यामुळे कोणताही असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील गृह विभाग जे आहे ते सज्ज झालेले आहे। आणि ही आझाद मैदानात सकाळीच जे महाराष्ट्र सुरक्षा पोलीस दलातील जवान आहेत त्यांना इथे मार्गदर्शन केलं जात आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि कोणाला कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे याची माहिती जी आहे ती या पोलीस दलातील जवानांना दिली जाते। आझाद मैदानावर केवळ 5000 आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे। मात्र जरांगे पाटलांचं वादळ मुंबई धडकण्यापूर्वीच हजारो आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेत। 5 वाहनांना प्रवेश मिळणार, मात्र शेकडो वाहनं मुंबईत येत आहेत। त्यामुळे वाहनधारकांसाठी डाक यार्ड रोड, रे रोड रेल्वे आणि कॉटन किंग रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगची सोय करण्यात आली। आज सकाळी या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15,000 वाहनं या ठिकाणी बाय रोड या ठिकाणी येत आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला या ठिकाणी प्रतिसाद देत आहोत। आम्ही आता हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत। पाठीमागे आमचे काही लोक येत आहेत आणि या ठिकाणावरून जाण्याचं जर म्हणत असाल तर जोपर्यंत दादा
दादांचा शब्द इथं पुरा केला जात नाही आणि दादा जोपर्यंत आम्हाला पुढील काही दिशा देत नाहीत तोपर्यंत मुंबई कसल्याही परिस्थिती आम्ही सोडणार नाही. तुम्ही एक दिवसाची वेळ देतात, एक दिवसाची वेळेमध्ये शक्य नाही हे तुम्हाला समजतंय, मीडियावाल्याला आम्हालाही समजतंय. आम्ही काय मूर्ख नाही. विषय लोकशाहीचा विषय. लोकशाहीमध्ये तुम्ही असं गळचेपीपणा करू शकत नाहीत. तुम्ही मराठ्यांचा आवाज दाबताय. मनोजदादा जरांगे पाटील हा मराठ्यांचा देव त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. आम्ही समस्त मराठा समाज, महाराष्ट्रामधील जो काही मराठा समाज आहे तो समस्त मराठा समाज आज मनोजदादाच्या पाठीशी आहे. एका दिवसात जर मिळालं नाही तर आम्ही मुंबई सोडणारच नाही. आझाद मैदानावर इथंच थांबणार नाही. जोपर्यंत पाटलांचा आदेश येत नाही, जोपर्यंत जरांगे पाटील इथंच आहे तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणारच नाही. ही भूमिकाच आहे आमची. आम्ही ठरवूनच आलेले आहेत गावाकडून तसं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला केवळ 9 तासांची परवानगी मिळाली आहे. यासह आंदोलनात किती माणसांनी यावं, किती गाड्यांना पार्किंग मिळेल यावरही पोलिसांनी काही अटी घालून दिल्यात. त्यामुळेही जरांगेंची कोंडी एका अर्थानं कोंडी झालेली दिसते. मात्र जरांगे पाटलांनी आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार केलाय. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा कसा निघणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.